नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण कुंभार गावचे प्रगतशील शेतकरी धनाजी नाळगे यांच्या शेतावर आलेलो आहोत. तर त्यांच्याशी आपण थोडी मल्चिंग संदर्भात बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. धनाजी विठ्ठल नालगे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, राहणार कुंभारगाव. ओके. आणि आता सध्या तुमच्याकडे लागवडीखाली किती क्षेत्र आहे? लागवडीखाली हे आत्ता उन्हाळ्याच्या ह्याच्यातलं 35 गुंठच आहे ही. आणि तुमच्या आता भाजीपाला पिकामध्ये कुठली कुठली पिकं घेत आहे सध्याला? आत्ता आपण जास्त कुठली टॅमॅटो, मिरची, ही आपण स्नॅग्रोचा पेपर आत्ता म्हणजे वापरला आहे. आपण आता 3 बंडलमध्येच आपलं ही क्षेत्र भागलं आहे. ओके. आणि रुंदी बी भरपूर आहे आणि लांबी बी बऱ्यापैकी, म्हणजे आपल्याला सांगितली होती दुकानदारांनी तेवढी भेटली. ह्या आधी तुम्ही कुठला पेपर वापरत होता जे 4.5 बंडल लागत होते? दुसऱ्या कंपनीचं बी वापरत होतो, पण ते आपल्याला त्याचं एवढं काय हे बसलेलं नाही. कारण लांबीला कमी पडत होतं. आपल्याला सांगितलं होतं की नाही तेवढ्या ह्याच्यात कमी पडत. हे तसं चांगलं आहे. अजून आता सिनॅग्रोचा तुम्ही मल्चिंग पेपर वापरला, सिनॅग्रोचा मल्चिंग आणि आधी तुम्ही कुठला मल्चिंग वापरत होता, त्यात तुम्हाला एक महत्वाचा फरक काय जाणवून आला? ह्यात कसं आहे माहिती आहे का, हा पेपर सगळ्यात आता म्हणजे का नाही त्या पेपरांच्या परस म्हणजे असा कडक नाही, त्यामुळे ह्यो टिकणार जास्त. ह्याचं म्हणजे असं म्हणजे मला ही गॅरंटी आहे. जसं की आता धनाजी नालगे साहेबांनी सांगितलं की पेपरची त्यांना लांबी आणि रुंदी ही प्रॉपर मिळाली आणि पेपर हा व्हर्जिन मटेरियल पासून तयार केला असल्यामुळे हा लवचिक आहे. त्यामुळे त्यांना पण अशी शाश्वती आहे की हा पेपर 6 ते 7 महिने व्यवस्थित टिकणार आहे. तर माझी पण शेतकरी बांधवांना एक विनंती की एकदा सिनॅग्रोचा तुम्ही मल्चिंग पेपर जरूर वापरून पाहावा.